ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी नामनिर्देशन अर्ज छाननी आणि माघार प्रक्रियेनंतर आज चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली असून एकूण 641 उमेदवारांना चिन्हांचं वाटप करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिली आहे। ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक येत्या 15 जानेवारी रोजी होत असून निवडणूक प्रक्रियेसाठी प्रभागनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत 23 डिसेंबरपासून नामनिर्देशन पत्र वाटप, नामनिर्देशन पत्र दाखल करून घेणं, छाननी आणि नामनिर्देशन पत्र माघार घेणं या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केली आहे। अशा उमेदवारांची संख्या 641 इतकी असून 6 उमेदवार एकटेच संबंधित जागेसाठी शिल्लक राहिलेत। या उमेदवारांच्या संदर्भात उचित अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलाय। तसंच सर्व 641 उमेदवारांना आज निवडणूक चिन्हांचं वाटप करण्यात आले। पाचपाकाडी परिसर मतदानाच्या जनजागृतीने दुमदुमला। येत्या 15 जानेवारी रोजी होत असलेल्या ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी शहरातील विविध प्रभाग समित्यांअंतर्गत स्वीप पथकाच्या वतीनं रॅली, प्रभातफेरी, पथनाट्य आणि मतदान शपथ कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे। या उपक्रमांना नागरिक, विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। मतदानाचा टक्का वाढावा तसंच जास्तीत जास्त नागरिकांनीही लोकशाहीने दिलेला अधिकार बजवावा यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे। आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपच्या नोडल अधिकारी डॉक्टर मिताली संचेती यांच्या सहकार्यानं शहरातील विविध भागात दररोज जनजागृती सुरू आहे। पाचपाकाडी प्रभाग समितीतील सरस्वती एज्युकेशन सोसायटी संचालित हायस्कूल व ज्युनियर कॉलेज पाचपाकाडी येथे आज सकाळी प्रभात फेरी काढून मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली। कचराळी तलाव परिसरातील निर्मला देवी दिघे उद्यानात रॅली काढून नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यात आलं। येत्या 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानात प्रत्येकानं नागरिकांना आपल्या मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं। या उपक्रमामुळे परिसरात मतदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झालं असून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याची जाणीव नागरिकांमध्ये अधिक दृढ झाली आहे। संध्याकाळी फिरण्यासाठी आलेले नागरिक, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवत मतदानाचं महत्त्व अधोरेखित केलं। नक्की मतदान करा आणि माझे मत माझा अधिकार अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। निर्मला देवी दिघे उद्यानातील रॅली काढून येत्या 15 जानेवारी रोजी मतदान करण्याचं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं। प्रताप सरनाईक यांचा सज्जड दम। 2026 अखेर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 8,000 नवीन बसेस दाखल होतील अशा पद्धतीनं सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया तातडीनं गतिमान करण्यात यावी। यामध्ये कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा सज्जड दम परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलाय। एसटी महामंडळाच्या 2025-26च्या अर्थसंकल्पीय निधीच्या वापराबाबत बोलावलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते। या बैठकीस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर, आर्थिक सल्लागार गिरीश देशमुख तसंच संबंधित खाते प्रमुखही उपस्थित होते। एसटीच्या विविध विभागांकडून सुरू असलेल्या संथ आणि कूर्मगती कारभारावर यावेळी मंत्री सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। 2025-26च्या अर्थसंकल्पात एसटीसाठी शासनानं 2,460 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। मात्र आर्थिक वर्ष संपण्यास अवघे 3 महिने शिल्लक असताना त्यापैकी सुमारे 1,600 कोटी रुपये खर्चाविना परत जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे। ही अत्यंत गंभीर बाब असल्याचंही त्यांनी सांगितलं। हा निधी सर्वसामान्य जनतेच्या करातून आलेला असून तो प्रवाशांच्या मूलभूत सुविधा, नवीन बसेस खरेदी, बस स्थानकांची उभारणी, दुरुस्ती आणि नूतनीकरण यासाठी वापरणं अपेक्षित असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। परंतु बसेस खरेदी आणि बस स्थानकांच्या कामाच्या निविदा प्रक्रिया गेल्या 9 महिन्यांपासून रेंगाळल्यामुळे निधी खर्च होऊ शकला नाही, याला संबंधित विभागांचे अकार्यक्षम अधिकारी जबाबदार असल्याचाही त्यांनी ठपका ठेवला। उर्वरित 3 महिन्यात जास्तीत जास्त निधी खर्च करून प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा, नवीन बसेस, बस स्थानक
प्रसाधनगृह आदींच्या निर्मितीसाठी आवश्यक निविदा आणि प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करून प्रकल्पांना गती देण्याचे स्पष्ट निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ओळा माजुडा विधानसभा मतदारसंघाच्या कार्य अहवालाचं प्रकाशन परिवहन मंत्री तथा ओळा माजुडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. काही राजकीय पक्ष वचननामा जाहीर करतात, परंतु आपण निवडणुकीच्या तोंडावर वचनपूर्ती पुस्तिकेचं प्रकाशन करत आहोत याचा आपल्याला आनंद असल्याचंही त्यांनी सांगितलं. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओळा माजुडा मतदारसंघाला मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे आपल्याला दिलेल्या वचनांची आपण पूर्तता करू शकलो. याबद्दल शिंदे साहेबांचे आपण मनापासून आभार मानतो असंही त्यांनी सांगितलं. आपले 2 उमेदवार बिनविरोध निवडून आले, त्यांचं अभिनंदन. ओळा माजुडा मतदारसंघासह ठाण्यात महायुतीचे सर्व उमेदवार येत्या 16 जानेवारी रोजी विजयी होतील आणि महायुतीचा भगवा ठाणे महानगरपालिकेवर फडकवला जाईल असा विश्वासही प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. आपल्या मतदारसंघात 80 ते 90% विकास कामं पूर्णत्वास आपण नेली आहेत. ठाणे मेट्रो, क्लस्टर डेव्हलपमेंट, स्वर्गीय इंदिराबाई बाबूराव सरनाईक कॅशलेस रुग्णालय, वाघबीळ चौपाटी, वाघबीळ येथे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कलादालन, भारतरत्न लता मंगेशकर संगीत गुरुकुल, जलतरण तलाव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आणि विपश्यना केंद्र, धर्मवीर आनंद दिघे साहेब जिमखाना आणि क्रीडा संकुल, विविध समाज भवन, पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी अशा विविध प्रकल्पांमधून विकासाचं ठाणं, भविष्याचं ठाणं आकार घेत आहे. ही केवळ वचनपूर्ती नाही, तर मायबाप जनतेनं आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाची पोचपावती असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी ओळा माजुडा विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी पूर्वेश सरनाईक तसंच साजन कासार आणि इतर पदाधिकारीही उपस्थित होते. जसं ठाण्याचं पॅटर्न आहे तसं कल्याणचं पॅटर्न आहे, जसं वसई विरारचं पॅटर्न आहे तसं मीरा रोडला व्हावं. पण मीरा रोड भाईंदरमध्ये भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत त्या नेत्यांनी भारतीय जनता पक्ष म्हणून स्वतःची खासगी मालमत्ता असं ते समजले असतील आणि जशी त्यांची 7-11 कंपनी आहे तशी भारतीय जनता पक्ष त्यांनी मीटिंग जर धरला असेल तर ते चुकीचं आहे. वरिष्ठांनी लक्ष देणं गरजेचं आहे. मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा या संदर्भात कल्पना दिली होती. आदरणीय रवींद्र चव्हाण यांना सुद्धा कल्पना दिली होती की ज्या पद्धतीनं ठाण्याला युती झाली तशाच पद्धतीने मीरा भाईंदरला व्हावी. मी शेवटपर्यंत प्रयत्न केला, परंतु शेवटी रवींद्र चव्हाणांनी एक पत्र काढलं म्हणून मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये गेलो. तिकडे त्यांनी मला बसून ठेवलं जवळजवळ 50 मिनिटं. त्यानंतर नरेंद्र मेहता आले आणि युतीची काही बोलणी केली नाही. 2 दिवसानंतर युती तोडली म्हणून त्यांनी जाहीर केलं. आम्ही युतीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत होतो. तुम्ही जर बघितलं तर ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये 1 नंबरमध्ये जवळजवळ आम्ही 2 उमेदवार दिले. एक तर आमच्या धनुष्यबाणावर दिला, दुसरा उमेदवार जो आहे तो कमळावर दिला.
5 नंबरमध्ये आम्ही धनुष्यबाणावर निवडून आलेला उमेदवार असताना सुद्धा आम्ही कमळाला ती जागा सोडली. आमचा 7 नंबर हा धनुष्यबाण असताना सुद्धा आम्ही ती जागा कमळाला सोडली. अशा परिस्थितीमध्ये महायुती व्हावी, महायुती टिकावी, भविष्यामध्ये एकत्रितपणे ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालच्या केंद्रामध्ये आमचं सरकार आहे आणि आमचे मंत्री आहेत, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहे, मी तर त्यांचा परिवहन मंत्री आहे. असं असताना, चांगलं वातावरण असताना हेच वातावरण मीरा भाईंदरमध्ये व्हावं यासाठी जर आम्ही प्रयत्न करत असेल आणि त्या प्रयत्नांना प्रतिसाद जर नरेंद्र मेहताकडनं मिळत नसेल तर निश्चितपणे महायुतीला ते घातक आहे. खरं तर त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं होतं, परंतु हरकत नाही. आता त्यांच्यावर कारवाई 15 जानेवारीला मीरा भाईंदरमधीलच सर्वसामान्य जनता करेल आणि महायुती ऐवजी फक्त आणि फक्त शिवसेनेचा भगवा या मीरा भाईंदर महानगरपालिकेवर फडकेल आणि अबकी बार 50चा नारा जो आहे तो आमचा पूर्ण करणार. कारण शेवटी आम्ही सुद्धा नरेंद्र मोदींनाच मानणारी लोक आहोत. आम्ही सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्याचा कारभार करत असताना खरं तर तिथं युती होणं अपेक्षित होतं. पण ठीक आहे, शेवटी शिवसेनेचा भगवा म्हणजे हिंदुत्वाचा भगवा महापालिकेवर फडकू आणि आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जी युती वाजपेयींबरोबर केली होती, अडवाणीजींबरोबर केली होती, आमच्या प्रमोद महाजन बरोबर केली होती, ती युती आम्ही काय